झालं का तुला आणखी कोणी आहे? नाही आता आम्हीच काय एकूणच आंदोलन आहे काय सांगा. राज्यामध्ये सर्वत्र आंदोलन राष्ट्रवादीच्या वतीनं सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवारांच्या संदर्भानं हर्षवर्धन सपकाळांनी जे वक्तव्य केलंय त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निषेध सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळांनी तात्काळ आदरणीय सुनेत्रा वहिनीची आणि या महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा हर्षवर्धन सपकाळाला नांदेड जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आदरणीय सुनेत्रा वहिनी यांनी स्वतःचं दुःख विसरून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. महायुतीतल्या नेत्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भावनाचा स्वीकार करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि एवढ्या कर्तबगार महिलेच्या संदर्भानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे निषेधार्ह बाब आहे. म्हणून हर्षवर्धन सपकाळाचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करतो. बीडमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा वहिनींनी कुठेतरी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं, त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी कोण काय म्हणते याला महत्व नाही. कुठल्या प्रश्नाचं उत्तर वहिनीने द्यावं हे दुसऱ्याने वहिनीला शिकवण्याची काही गरज नाही. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना कळते कुठं उत्तर द्यायचं ते आणि योग्य वेळी उत्तर देतील. आणि काल पण वहिनीने सांगितलं की या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी योग्य वेळी देणार आहे. सकाळ म्हणाले तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर दुर्गा तुम्ही आहात असं सिद्ध करण्यासाठी अर्थ खातं घ्या. अर्थ खातं द्यायचा हा विषय माननीय मुख्यमंत्र्याकडे आहे आणि अर्थ खातं घेतल्यावरच सिद्ध होते अशी काही सांगायची गरज नाही. हे कोणी कल्पोकल्पित अशा गोष्टी काढून जर या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करत असतील ती सुद्धा निषेधार्ह बाब आहे. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या काम करतायत आणि अतिशय सक्षमपणे करतायत. याचा गर्व या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे, आम्हाला देखील.